थोडंसं कन्फ्युजन आहे. एका ठिकाणी आपण माय मराठी, आपल्या जमिनीला मातीला आई म्हणणारी, भाषेला आई म्हणणारी माणसं आणि माझा जन्म, माझं काहीतरी पुण्य आहे की मी या महाराष्ट्र मातीत जन्माला आले असं म्हणणारी आपण एका ठिकाणी माणसं, दुसऱ्या ठिकाणी आपल्या सुंदर जागांना, मग ते तीर्थक्षेत्र असो किंवा अजून कुठलीही जागा असो, त्यांना घाण करण्याच्या मागे का लागलोय मला खरंच समजत नाहीये. म्हणजे एका ठिकाणी आपण गळे काढायचे, माझी भाषा, माझी जागा, माझी मुंबई, माझं ह्याव आणि त्याव, आणि दुसऱ्या ठिकाणी आपणच त्या जागांना घाण करतोय. इतके आपण निर्बुद्ध किंवा इनसेन्सिटिव्ह झालोय का? आत्ता माझी नणंद काही दिवसापूर्वी हरणे बंदरला जाऊन आली. ती म्हणाली उगाचच गेलो असं वाटलं आम्हाला, कारण तो बीच इतका घाण करून ठेवलाय लोकांनी. कारण सुट्टीत सगळे पोचतात बीचेसवरती आणि लिटरली म्हणजे शहरातली माणसं, काय म्हणावं त्यांना, सुशिक्षित अडाणी, लिटरली ती म्हणाली इतकी घाण केलेली आहे लोकांनी तिकडे. बीचेस घाण आहेत, पाणी काळं कुट्ट झालेलं आहे, गणपतीपुळ्यालाच ती अवस्था. काय करतोय आपण? म्हणजे हे सगळं हातातून निसटून गेल्यानंतर जाग येणार आहे का आपल्याला? आणि मला एक दुसरी गोष्ट समजत नाहीये की ती तुम्ही आता ना स्थानिक माणसांनी, जर तुम्ही स्थानिक असाल, जिथे एखादं छान जागा आहे जिथे लोक सुट्ट्यांमध्ये फिरायला येतात, आणि जर तुम्ही हे ऐकत असाल तर बाबांनो, तुम्हीच आता हातात घ्या कायदा आणि अजिबात या शहरात आलेल्या, फिरायला आलेल्या लोकांना ना घाण करायला देऊ नका. आणि मला हे समजत नाहीये की रूल्स का स्ट्रिक्ट नाही आहेत, का रेग्युलेशन्स नाही आहेत एवढे की बाबा इथे हा कचरा टाकायचा नाही. हे थोडंफार पालिकेने सुद्धा स्ट्रिक्ट गोष्टी केल्या पाहिजेत, कारण आपण जन्मजात भारतीय आहोत, त्यात सुद्धा महाराष्ट्रीयन आणि महाराष्ट्रातले आहोत. आम्हाला तुम्ही कायदा केल्याशिवाय आणि आम्हाला वेठीला धरल्याशिवाय आम्हाला नीट शिस्तबद्ध जगता वागता येणार नाही.